हाय हॅलो नमस्कार, निष्ठाज ऑल इन वन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? तर आज आहे नवरात्री स्पेशल उपवास सिरीजचा 6वा दिवस, म्हणजेच आपली 6वी रेसिपी। तर काय आहे ती रेसिपी तुम्हाला सांगते, त्याचे इन्ग्रेडियंट सांगते आधी। चला, तर इथे आपण घेतलेला आहे एक उकडलेला बटाटा आणि 2 मीडियम आकाराची रताळी होती ती उकडून घेतलेली आहे। वरीचं तांदूळ घेतलंय पाव वाटी, हे राजगिऱ्याचं पीठ आहे हे घेतलंय पाव वाटी, आलं घेतलं 1 इंच आणि 4 हिरव्या मिरच्या घेतल्यात। तुम्हाला जर उपवासाला जिरं चालत असेल, कोथिंबीर चालत असेल तरी देखील या रेसिपीला यूज करू शकता तुम्ही। उपवासाचे रताळ्याचे आणि बटाट्याचे कटलेट तर एकदम सिंपल सोपी रेसिपी आहे। चला तर मग कृतीकडे वळूया। सगळ्यात आधी आपण मिरची आणि आलं वाटून घेऊया। तर अशा प्रकारे आपण मिरची आणि आलं वाटून घेतलेलं आहे। आता आपण बटाटा सोलून घेऊया आणि रताळे पण सोलून घेऊया। चवीनुसार मीठ टाकते आणि आपण जी हिरवी मिरची वाटलेली होती ती टाकते। तुम्हाला जसं तिखट आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता। व रताळे आणि बटाटे दोन्ही गोड असतात चवीला, त्याप्रमाणे टाका। आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत राजगिऱ्याचं पीठ, थोडंसं बाइंडिंगसाठी, कारण की बटाटा आणि रताळा दोन्ही सॉफ्ट आहेत। राजगिऱ्याचं पीठ आपण बाइंडिंग म्हणून यूज करत आहोत। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण, हातानेच व्यवस्थित मिक्स करू। तर सगळं व्यवस्थित मिक्स केलेलं आहे मी। आता ह्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडंसं तेल, हाताला चिकटू नये म्हणून। आता आपण याचे छोटे छोटे कटलेट बनवणार आहोत, कोणत्या पण आकाराचे तुम्हाला पाहिजे त्या। तर ह्याच्यावरती मी बनवून घेते। थोडासा तेलाचा हात लावला खालती, म्हणजे चिटकू नये म्हणून। तुम्हाला हव्या त्या आकाराचे तुम्ही बनवू शकता। तर असे सगळे बनवून घेऊया छानपैकी। मस्तपैकी आता आपले कटलेट बघा, शेप दिलेला आहे मी, राऊंड शेपमध्ये मस्तपैकी केलेले। 10-11 साधारण होऊन जातात, दोघं जण खाऊ शकतात इतके। एक बटाटा आणि 2 रताळी घेतली होती आपण, आणि बाइंडिंगसाठी राजगिऱ्याचं पीठ थोडंसं। तर मग आता आपल्याला याला शॅलो फ्राय करायचं आहे, तर मग ते कसं करायचं ते तुम्हाला सांगते। चला, एक पॅन घेतलाय मी, शॅलो फ्राय करायचं आहे आपल्याला। तर थोडंसं तेल टाकणार आहे, साधारण 1 चमचा इतकं। कटलेटला आपण आता कोट करून घेणार आहोत वरीच्या तांदळाने। तर इथे वाटीमध्ये वरीचे तांदूळ घेतलेले आहेत, तर अलगद दोन्ही साईडने व्यवस्थित जेवढे लागतील तेवढे वरी असं कोट करून घ्यायचं। आणि आता आपण हे फ्राय करणार आहोत। पॅन पण तापलेला आहे आपला छान, फ्लेम एकदम लो करणार आहोत। आणि अशाच प्रकारे सगळे मी टाकून घेते, एका ह्याच्यामध्ये होऊन जातील माझ्या मते या पॅनवरती। गरज असेल तर थोडंसं वरतून तेल तुम्ही टाकू शकता। तर अशा प्रकारे मी सगळे कटलेट मस्तपैकी कोट करून टाकलेले आहेत तव्यामध्ये, बघू शकता तुम्ही। थोडंसं वरतून तेल टाकायचं असेल तर टाकूया आपण, पण ते पलटी केल्यानंतर टाकूया। आता थोडंसं 1-2 मिनिटं असं छान बारीक गॅसवरती होऊ दे। तर साधारण 1 ते 2 मिनिटानंतर आपण ह्या साईडचे पहिले टाकले होते ना, तर मग आपण ते पलटी करायला घेऊया सावकाश सावकाश। बघू शकता किती मस्त सुंदर कलर आलाय, गोल्डन। गॅस बारीकच ठेवलाय आणि मी। तर अशा प्रकारे आपण सगळे पलटी करून घेणार आहोत कटलेट।
तसेच अलटी-पलटी करून आपण दोन्ही साईडने मस्तपैकी क्रिस्पी करणार आहोत थोडेसे। तर असेच आपण अलटून पलटून व्यवस्थित असे दोन्ही साईडने छानपैकी असे गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घेणार आहोत। कटलेट शॅलो फ्राय करून घेणार आहोत। तर दोन्ही साईडने असे छान गोल्डन वरती येईपर्यंत हे चांगले फ्राय केलेले आहेत आणि गॅस बंद केलेला आहे आताच। आणि आता काढून घेऊया आपण एका प्लेटमध्ये। छान असे मस्तपैकी आपले कटलेट तयार आहेत। उपवासाचे रताळे आणि बटाट्याचे स्नॅक्स साठी खाऊ शकता तुम्ही। ह्याला तुम्ही नुसतं असंच खाल्लं तर छान लागणार आहे आणि नाही तर मग दह्यासोबत खाऊ शकता किंवा मग। तर तयार आहे आपली मस्तपैकी अशी नवरात्री स्पेशल उपवासाची 6वी रेसिपी, उपवासाचे रताळे आणि बटाट्याचे कटलेट। तर तुम्हाला ही रेसिपी कशी काय वाटली मला कमेंट करून नक्की कळवा। आजची आपली 6वी रेसिपी होती मस्तपैकी उपवासाचे रताळ्याचे आणि बटाट्याचे कटलेट। एकदम साधी सोपी सिंपल रेसिपी आहे आणि पटकन होऊन जाते। तर नक्की करून बघा तुम्ही आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा की कशी झाली आहे ते। भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये म्हणजे उद्या एका नवीन रेसिपी सोबत, एका नवीन उपवासाच्या रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।